पाहता आता जन्मला महाराष्ट्रावर गाजत असलेला जबरदस्त श्रवणीय सुश्राव्य असा देवीच्या जागराचा कार्यक्रम अर्थात जन्मला कला मंच दिने जाणून प्रस्तुत देवीच्या जागराचा कार्यक्रम आई तुझा बोधन मानिला आई तुझा बोधन मानिला दिने जाणून प्रस्तुत सुंदर असा जय भगवान कला मंचाचा देवीच्या जागराचा कार्यक्रम आई तुझा बोधन मानला बोधन मानला हेलो 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 म्हणून सुरुवातीला गणेश वंदना आधी पूजू या गौरी नंदन आधी पूजू या गौरी नंदन करू देवादी काशी वंदन आधी पूजू या गौरी नंदन मग देवादी काशी वंदन पूजू या गौरी नंदन मग पूजू या गौरी नंदन आज वंदू या गौरी नंदन पूजू या गौरी नंदन आधी पूजू या गौरी नंदन मग देवादी काशी वंदन आधी पूजू या गौरी नंदन मग देवादी काशी वंदन आधी पूजू या गौरी नंदन मग देवादी काशी वंदन आधी पूजू या गौरी नंदन मग देवादी काशी वंदन पहिले नमन गणरायाला पहिले नमन गणरायाला गणपतीच्या शारदेला 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 गोंदू भक्तीत हे गोंदन गोंदू भक्तीत हे गोंदन करू देवादी काशी वंदन गोंदू भक्तीत हे गोंदन करू देवादी काशी वंदन आधी पूजू या या गौरी नंदन मग करूया त्याची वंदन आधी पूजू या गौरी नंदन मग देवया गौरी वंदन गोंदू भक्तीत हो गोंदन करू देवादी काशी वंदन हॅलो गोंदू भक्तीत हो गोंदन
करू देवादिकाशी वंदन आज पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन आधी पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन दुसरे नमन शंकराला दुसरे नमन शंकराला शंकराच्या पार्वतीला 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 भावभक्तीचं हो स्पंदन भावभक्तीचं हो स्पंदन करू देवादिकाशी वंदन भावभक्तीचं हो स्पंदन मग देवादिकाशी वंदन आज पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन आधी पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन भावभक्तीचं हो स्पंदन मग देवादिकाशी वंदन भावभक्तीचं हो स्पंदन मग देवादिकाशी वंदन आधी पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन आधी पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन तिसरे नमन माता पित्याला तिसरे नमन माता पित्याला माता पित्याच्या तव चरणाला माता पित्याच्या तव चरणाला माता पित्याच्या तव चरणाला माय पित्याच्या तव चरणाला माय पित्याच्या तव चरणाला माय पित्याच्या तव चरणाला माय पित्याच्या तव चरणाला भावभक्तीचं हो बंधन भावभक्तीचं हो बंधन करू देवादिकाशी वंदन भावभक्तीचं हो बंधन करू देवादिकाशी वंदन आज पूजूया गौरी वंदन अरे वा! देवादिकाशी वंदन आधी पूजूया गौरी नंदन देवादिकाशी नंदन भावभक्तीचं हो बंधन करू देवादिकाशी वंदन भावभक्तीचं हो बंधन मग देवादिकाशी वंदन आज पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन आज पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी नंदन चौथे नमन साधू संतांना चौथे नमन देवादिकांना अनिक साऱ्या साधू संतांना अनिक साऱ्या साधू संतांना अनिक साऱ्या साधू संतांना अनिक साऱ्या संत जनांना अनिक साऱ्या संत जनांना अनिक साऱ्या संत जनाना अनिक साऱ्या संत जनाना दिनेश पूजतो या गौरी नंदन दिनेश पूजतो या शिवनंदन मग देवादिकाशी वंदन दिनेश पूजतो या शिवनंदन मग देवादिकाशी वंदन पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन आज पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी नंदन आधी पूजो या गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन आधी पूजो या गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन आज पूजूया गौरी नंदन मग देवादिकाशी वंदन मग देवादिकाशी वंदन म्हणून बाबानो आधी त्या गौरीचा सूत शिवनंदन त्या गणरायाला मान हा दिला पाहिजे आणि मग पुढे देवादिक संतजन मंडळींना असा या गणपती बाप्पाचा गण पाठीमागे बसलेल्या महिला मंडळी पुढे येऊन बसा या हॅलो थोडा वेळ कार्यक्रम आहे पण आपला समोर येऊन बसायचं या पुढे या चेक हॅलो चला महिला मंडळींना विनंती आहे पुढे या 2 मिनिटे या
त्या गणरायाला बोलवलं. गणपती बाप्पाचं नमन का करावं? कारण सूर्योगवतात जसा अंधाराचा नाश होतो तसा गजानन गणपतीचं नामस्मरण केलं बाबांनो आलेल्या विघ्नांचा नाश होतो. म्हणून कार्याला या ठिकाणी या गणरायाचं नमन केलं. त्या गणपती बाप्पाला सर्वात अगोदर मान दिलाय. म्हणून आपणच पूजला यात काही नवल नाही. साधू संतांनी सुद्धा या गणरायाला पहिला मान दिलेला आहे. म्हणून गणरायाला सर्वात अगोदर नमन केलं. गणपती बाप्पा कार्याला आले. कार्य सुफल झालं. आणि बाबांनो खऱ्या अर्थानं ज्या आदिमायेचा सोहळा आज या मांढरगडावर नाहीच, परंतु ज्या ज्या ठिकाणी या आदिमायेचं ठाण आहे त्या त्या ठिकाणी खरोखर हा सुखसोहळा आज संपन्न होतोय. म्हणून बाबांनो त्या आदिमायेची सेवा आज काळूबाई माता मंदिर, अंबिका माता मंदिर ट्रस्ट धामणी यांच्या वतीनं सादर केली. जय मल्हार कला संच धामणी कलाकारांच्या आयोजित हा भव्य दिव्य देवींच्या गाण्याचा नजराना आपल्या समोर सादर होतोय. म्हणून गणपती बाप्पांना बोलवलं. गणपती बाप्पाले कार्य सुफल झालं. परंतु पुन्हा एकदा जाता जाता त्या आदिमायेच्या सोहळ्याला सुरुवात करू. आणि त्या आदिमायेला आजच्या या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाने राम भक्त म्हणायला पाहिजे, अतिशय भव्य दिव्य असा आंबेगाव तालुक्याला सुद्धा एकदम शोभा वाटेल आणि त्या कर्तृत्वात भर पाडेल असं एक अजोड व्यक्तिमत्व म्हणजे साईनाथजी गवारी हे आज देवीचं दर्शन घेण्यासाठी या यात्रा उत्सव सोहळ्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सगळ्यांच्या वतीने आणि यात्रा कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक आभार. धन्यवाद. म्हणून सुरुवात त्या आदिमायेची सुरुवात. परंतु आदिमायेच्या सेवेला सुरुवात झाली आणि बक्षिसांचा वर्षाव म्हणजेच फुल ना फुलाची पाकळी या कलाकारांना प्रतिसाद म्हणून ज्या माऊलींनी दिली त्यांच्याकरता हो आवधामनी गावात हलगी वाजे झाई झाई आग पुसाच्या पुनवला नवरी झाली काळूबाई. पुसाच्या महिन्याला नवरी झाली काळूबाई. पुसाच्या पुनवला नवरी झाली काळूबाई. पुसाच्या महिन्याला नवरी झाली काळूबाई. मंगल जाधव आणि दुसरं मंगल जाधव आणि दुसरं सविता संगीता का सविता मंगल जाधव आणि सविता संगीता वायकर चाललेल्या कार्यक्रमाकरता तर या माऊलींनी सुद्धा 101 अशी ही आदिमाईच्या सेवेकरता आदिमाईची भक्ती म्हणून 101 रुपये दिलेला आहे. चाललेला कार्यक्रम जोरदार होते. देवा तोंडा पुढे धर, आई तोंडा पुढे धर, पाठीमागं टाकू नकोस. तुझं हळदी कुंकवाचं लेणं वारंवार कपाळाला लावायला मिळू दे. बाबांनो 101 रुपये घ्या आणि जोरदार कार्यक्रम होते. हाय काय करू नका. म्हणून त्या देवीच्या कार्याला सुरुवात करायची, देवीच्या सेवेला सुरुवात करायची. म्हणून चला आई अंबाबाईचा, माता काळूबाईचा या ठिकाणी या गोंधळाला सुरुवात करूया. आगवू दे ग अंबाबाई आई हा केला माझ्या धाव. पौष पौर्णिमा म्हणजे हा काळूबाईचा सोहळा. परंतु 7 जणी बहिणींचा ज्यावेळेस मेळा जमतो खऱ्या अर्थानं स्वर्ग सुद्धा पृथ्वीवर अवतरतो नाही का. म्हणून थोरली बहीण अंबाबाई तिची सुद्धा सेवा आपणाला करायची.
अगं उदे गा अंबाबाई आई हा केला माझ्या धाव तुझा गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव तुझा गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाई गोंधळाला याव उदे ग अंबाबाई हा केला माझ्या धाव उदे ग अंबाबाई हा केला माझ्या धाव तुझा गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव उदे ग अंबाबाई अरे वा उदे ग अंबाबाई हा केला माझ्या धाव अग गोंधळ मांडीला बाई गोंधळ मांडीला बाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाई गोंधळाला याव आवाज वाढव अगं तूच रेणुका तूच कालिका रेणुका तूच कालिका तूच रेणुका तूच कालिका रेणुका तूच कालिका अगं उधो बोलता आई टळतो धोका उदे बोलता खेळत होता उधो बोलता आई टळतो धोका उदे बोलता खेळत होता मंगळवारी शुक्रवारी उठतो सारा गाव तुझा गोंधळ मांडीला ग आंबा गोंधळाला याव गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाई गोंधळाला याव भवानी तूच शिवानी भवानी तूच शिवानी तूच भवानी तूच शिवानी भवानी तूच शिवानी तूच महिषा सुरमर्दिनी तूच महिषा सुरमर्दिनी अगं तूच महिषा सुरमर्दिनी तूच महिषा सुरमर्दिनी मंगळवारी शुक्रवारी तुझतो सारा गाव तुझा गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाई गोंधळाला याव दारात माझ्या भरीला घट दारात माझ्या भरीला घट दारात माझ्या भरीला घट दारात माझ्या भरीला घट पूजा मांडून पाहते वाट पूजा मांडोनी पाहते वाट पूजा मांडून पाहते वाट पूजा मांडोनी पाहते वाट गुण तुझं गातो आई गुण तुझ
तुझं गातो आई गुण तुझं गातो आई भोळा मनोज राव गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव मांडीला बाबाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला याव गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला याव गोंधळ मांडीला बाबाई गोंधळाला याव तुझा गोंधळ मांडीला ग आंबा गोंधळाला याव उदे ग अंबाबाई हा केला माझ्या दाव अग गोंधळ मांडीला अंबाबाई गोंधळाला याव म्हणून विश्वाची त्रिभुवनाची मालकीन आई अंबाबाई तिच्या सेवेनं सर्वात अगोदर सुरुवात केली परंतु भक्तांचा निपांत करण्याकरता आधी माईला पाचारण करावं लागलं बरं का म्हणून काय सांगितलं हो आग आई ग काळूबाई कळ तुझ्या कळसाला झेंडा अग पाय कशी पडू माझ्या पाय कशी पडू माझ्या डोईवर हंडा पाय कशी पडू माझ्या डोईवर हंडा पाय कशी पडू माझ्या डोईवरी हंडा हो चाललेल्या कार्यक्रमाकरता कैलास दादा रोडे यांच्याकडून सुद्धा या देवीची सेवा म्हणून या देवीचं आपण सुद्धा काहीतरी देणं लागतो म्हणून आंबा कलाकारांना 101 रुपया ही देवीची सेवा म्हणून दिलेले आहेत चाललेला कार्यक्रम जोरदार होऊ द्या आई तुझं हळदी कुंकाचं लेणं सदैव कपाळाला लावायला मिळू दे आणि तुझी कृपा माझ्या घरादारावर सदैव असू दे म्हणून तुझ्या सेवेसाठी का होईना ही फुल न फुलाची पाकळी देतोय 101 रुपये घ्या बाबांनो परंतु चाललेला कार्यक्रम हा अगदी जोरदार आणि सुंदररित्या शेवटपर्यंत होऊ द्या जेवणाची गडबड तिकडं चालू आहे समोर माता भगिनी बसल्या आहेत पण कार्यक्रमात अगदी ठासून झाला पाहिजे बर म्हणून सांगितलं सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्येत्री अंबिके गौरी नारायणे नमस्तुते आदिशक्ती माता पार्वती भक्तांकरता रूप नटली जागोजागी शक्तीपीठ निर्माण केली देवी सुद्धा एकच जागोजागी शक्तीपीठ निर्माण का केली दक्ष राजाची कन्या सती ऐका बर का दक्ष राजाची कन्या सती मोह पडला भगवान शंकराचा भगवान शंकर मला पती मिळावा म्हणून तपश्चर्या केली पण राजा दक्षाला मान्य नव्हतं एक दिवस काय केलं होम हवन केला दक्ष राजानं आणि होम केल्याच्या नंतर सर्व देवतांना बोलवलं पण भगवान शंकराला बोलवलं नाही तो राग मनामध्ये आला सती मातेला क्रोध अनावर झाला आणि क्रोधाच्या भरामध्ये होमामध्ये उडी टाकली भगवान शंकराला वार्ता कळाली भगवान शंकरानं अकांत तांडव केलं अकांत तांडव वाढल्याच्या नंतर 33 कोटी देवांना काळजी पडली की आता काय होणार आणि मग माता सतीचं शव हातामध्ये घेतलं भगवान शंकर निघाले परंतु जाता जाता भगवान विष्णूनं काळजी पडल्याच्या नंतर काय केलं बघा भगवान शंकराचे अश्रू ज्या वेळेस जमिनीवर पडायचे त्या अश्रूपासून अग्नीच्या ज्वाळा उत्पन्न व्हायच्या धरणी मातेला सुद्धा तो दाह सहन होत नव्हता म्हणून सती मातेच्या शरीराचे 52 तुकडे केले सुदर्शन चक्रानं आणि ते तुकडे अनेक ठिकाणी पडले त्यापैकी एक तुकडा महाराष्ट्रामध्ये पडला तो म्हणजे कुठं येईल का सांगता कोल्हापूर या ठिकाणी
डावा कर पडला म्हणून देवीला नाव पडलं कर्पूरवासिनी. माहिती असावं म्हणून अशी ही आदिमाया देवी एकाच भक्तासाठी जागोजागी मांडलेली ठाणी शक्तिपीठ ही आदिमायेची आपण पाहतो. म्हणून बाबांनो, गावं तितकं गुणगान त्या देवीचं थोडं आहे, करावं तितकं कौतुक थोडं आहे. म्हणून तुळजापूर कसं बसवलं ते सांगण्याआधी पुन्हा एकदा देवीच्या सेवेकडे वळूया. चला. हॅलो यग आंबा गोंधळाला वज घुमू लागला. यग आंबा गोंधळाला वज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. हो या ठिकाणी आदरणीय आई काळूबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष माननीय बाळासाहेब विठ्ठल हिवरकर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं. त्याचबरोबर उपाध्यक्ष कैलास शेटवडे. चला. पाठीमागं 8 दिवसापूर्वी 3 दिवसच झालं सुनंदाताई बारकाईने ऐका. संगीत तुलसी रामायण कथा महायज्ञ आपल्या घरातला अभिष्टचिंतन सोहळा नाही, काही नाही, काही नाही. पण अयोध्या या ठिकाणी राम मंदिर होतं आहे. त्या अनुषंगाने आत्ता जो संगीत तुलसी रामायण कथा महायज्ञ पुणे जिल्ह्यात फक्त आंबेगाव तालुक्यात गवारी समस्त गवारी कुटुंब कैवल्यवासी स्वानंद सुखनिवासी हरिभक्तपरायण पाटीलभाऊ तुळशीराम गवारी ह्या कुटुंबाने जवळजवळ 50 लाख रुपये खर्च करून 8 दिवस ते कथा अमृत अख्ख्या असणाऱ्या आंबेगाव तालुक्यातून येणाऱ्या विविध असणाऱ्या गावातून तर रेक्सवेअर प्लॅस्टिक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी. शिक्षण फार मोठं नाही पण वारकरी संप्रदायाचा वसा वारसा माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा असे असणारे रेक्सवेअर कंपनीचे मालक गवारी कुटुंबाचे असणारे पाटीलबा तुळशीराम गवार घराण्याचे असणारे कुलदीपक या ठिकाणी आदरणीय साईनाथजी शेठ गवारी साहेब गवारी उपस्थित झाल्यामुळं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू आदरणीय मच्छिंद्र शेठ गवारी ह्या ठिकाणी उपस्थित राहिले, ज्यांनी दशरथ राजा या तुम्ही वरती या स्टेजवरती ज्यांनी कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमात दशरथ राजाची भूमिका केली होती. मी ट्रस्टींना विनंती करतो नारळ आणि शाल श्रीफळ घेऊन यायचं. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय कैलास शेठ रोडे पाटील आणि आदरणीय त्या कार्यक्रमासाठी दादांनी सुद्धा त्या कथा यज्ञासाठी 25,000 रुपयाची देणगी ते खास आवर्जून आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलं. साहेब आपल्याला विनंती आहे इथून पुढं हा कार्यक्रम होत असताना पौष पौर्णिमा लक्षात राहून द्यायची. गवारी मला जवळ आहे मेंगडेवाडी ठिकाणी सहकुटुंब सपरिवार आम्ही आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपल्याला निमंत्रित करतो आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित असणारे सकाळपासनं मिरवणुकीपासून जे जे कार्यक्रमासाठी मध्ये उपस्थित झालात मग अशी कीर्तनाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी झाला. त्यानंतर आता सुंदर असे आपले असणारे दिनेश जाधव जय मल्हार कला मंच धामणी श्री दिनेश जाधव यांचा असणारा गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे. त्यांनाही असणारच त्यांचं सहर्ष स्वागत देवस्थानच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय साईनाथ शेठ गवारे यांना विनंती करतो की आपण दिनेश भाऊंचा ह्या ठिकाणी सन्मान करायचा. चला दिनेश भाऊ, असा योग पुन्हा येणार नाही आणि आई काळूबाई चरणी प्रार्थना करतो आपण ह्या ठिकाणी दरवर्षी येता आणि सेवा करता. ह्याही कार्यक्रमाची आपण शोभा वाढवता. धन्यवाद. दादांना विनंती आपण स्टेजवरती यायचं. या ठिकाणी दादांच्या हस्ते उद्योजक साईनाथ शेठ गवारी यांचा असणारा सन्मान होतोय. चला शाला आणि श्रीफळ घालून भाऊया पुढं.
आहे वैभव आहे. फोटो घ्या. त्याचबरोबर आदरणीय कैलास शेठ रोडे उपाध्यक्ष देवस्थान ट्रस्टचे यांच्या हस्ते श्री मच्छिंद्र शेठ गवारी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. राजा दशरथ राजांची भूमिका बजावलेली सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. पुन्हा एकदा साईनाथ शेठ आपण आलात. आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक आभार. आपणाला विनंती, प्रसाद घेतल्याखेरीज जायचं नाही. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. थोडा कडक करताय का आवाज? थोडा जाड वाटतोय ना. हॅलो हॅलो हाल हाल यग आंबा गोंधळाला वज घुमू लागला. ये आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. 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 यग आंबा गोंधळाला वज घुमू लागला. एक आंबा गोंधळाला वज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई हो आगाई गांबाबाई सूर्यास मुख बसली. अरे नाकामध्ये नाता हिरवं पातळ नाकामध्ये नात हिरवं पातळ नेसली. नाकामध्ये नाता हिरवं पातळ नेसली. चाललेल्या कार्यक्रमाकरता हा का ज्यांचं आम्हावर सदैव आम्हा कलाकारांवर प्रेम असतं, का नुसतं सांगितलं का आम्ही हजर व्हायचं, कुठली अपेक्षा न ठेवता, कारण इथं भरभरून मिळतं म्हणून असे आमचे दादा बाळासाहेब शेट्टी हिवरकर यांच्याकडून सुद्धा चाललेल्या या कार्यक्रमाकरता देवीच्या सेवेकरता 501 रुपया या कलाकारांकरता फुल फुलाची पाकळी म्हणून बक्षीस आलेले. चाललेला कार्यक्रम जोरदार आणि दणकेबाज होऊ द्या. वाद्य थोडं चाललेला कार्यक्रम जोरदार आणि दणकेबाज होऊ द्या म्हणून दादांसाठी एकदा जोरदार. हो मरील मंडपदारी केला थाट माट. येग गोंधळाला आंबा सोडून बाली घाट. नाचा केला मी ग थाट तुझ्या ग पूजनाचा केला मी ग थाट. कळको अंधाराची अंबाबाई असली जरी रात. अग ड्युटीचा प्रकाश आई झाला लखलखाट. झाला लखलखाट आई झाला लखलखाट. झाला लखलखाट आई झाला लखलखाट. लागली असं आई तुझा लढा लागला. अगं लागली असं आई तुझा लढा लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. अंबाबाई तुझा संबळ तुझा संबळ वाजला. अंबाबाई तुझा संबळ वाजला.
भक्ती ग भावान रातभर चाल जागर तुझ्या उद्गारान तुझ्या उद्गारान आई तुझ्या उद्गारान तुझ्या उद्गारान आई तुझ्या उद्गारान अग भरल्या पाच परड्या आई भक्ती ग भावान अग रातभर चाले जागर तुझ्या उद्गारान तुझ्या उद्गारान आई तुझ्या उद्गारान तुझ्या उद्गारान आई तुझ्या उद्गारान कवड्या साज घालून आरती डुलू लागला कवड्या साज घालून आरती डुलू लागला अंबाबाईचा आता संबळ वाजला अंबाबाईचा आज संबळ वाजला एक आंबा गोंधळाला वत घुमू लागला एक आंबा गोंधळाला वत घुमू लागला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला 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 ये गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला म्हणून आधी माया माता पार्वती महिषासूर नावाचा दैत्य पृथ्वीवरती मातला होता सळो की पळो करून सोडलं होतं महिषासुरानं आणि मग महिषासुराचा निपांत करण्याकरता आधी माईला पाचारण करावं लागलं होम केला यज्ञ केला होमामधून प्रकट झाली वाघावरती स्वाल ढाल त्रिशूल खड्ग हातामध्ये तलवार असं भव्य दिव्य या भवानीचं रूप प्रकट झालं आणि महिषासुराचा निपांत करण्याकरता आई निघाली 9 दिवस युद्ध चाललं त्याला नवरात्र म्हटलं गेलं आणि ज्या दिवशी या महिषासुराचा निपांत केला तो दिवस म्हणजे दसऱ्याचा 10व्या दिवशी महिषासुराचा निपांत केला क्रोधानं पेटलेले आधी माया शांत होत नव्हती म्हणून या जगदंबेचा गोंधळ तिचा क्रोध शांत करण्याकरता या देवीचा पहिला गोंधळ ब्रह्मा विष्णू महेश यांनी स्वर्ग लोकांमध्ये घातला तेव्हा ही आधी माया शांत झाली सांगितलं जसा गोंधळ माझा स्वर्ग लोकांमध्ये झाला तसा गोंधळ या भूतलावरती म्हणजे पृथ्वीवरती व्हायला पाहिजे तिथून पुढे गोंधळाची प्रथा निर्माण झाली आणि ज्या ठिकाणं देवीनं महिषासूर ठार मारला त्या ठिकाणं भक्तांच्या इच्छे खातीर तुळजापूर रचलं पुढे 5 दिवस विश्रांती घेतली देवीनं आणि मग 6व्या दिवशी आपल्या लाडक्या भक्तांना दर्शनाकरता द्वार उघड करणारी ही त्रिभुवनाची मालकीन आदिमाया अंबाबाई ती होय म्हणून बाबांनो लाखो भाविकांचा मेळा त्या तुळजापुरामध्ये जातो त्या आई अंबाबाईच्या दर्शनाला करता असं हे तुळजापुराचं सत्व फार महान आहे नाही का म्हणून पुन्हा एकदा देवीचं गुणगान गायचं हॅलो आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा पाणी बाई कशान लाली लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग लाली लाल लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग लाली लाल आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा पाणी बाई कशान लाली लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग लाली
लाल पाणी कशान लाली लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग लाली लाल कोणी पाया खांदीला खांदीला कोणी पाया खांदीला खांदीला कोणी पाया खांदीला खांदीला हो अग मांढर गडावा हलगी वाजे झाई झाई पुसाच्या पुनवला नवरी झाली गाडूबाई महिन्याला नवरी झाली काळूबाई पुसाच्या पुनवला नवरी झाली गाडूबाई महिन्याला नवरी झाली काळूबाई चाललेल्या कार्यक्रमाकरता हा लढकत तर या ताईंनी सुद्धा आपल्या भक्तीत असा शक्ती म्हणून या देवीच्या सेवेकरता फुलला फुलाची पाकळी म्हणून 501 रुपया तिचा जोगवा म्हणून या कार्यक्रमासाठी दिलेला आहे. ताईंचे जोरदार आभार. पण असं नाही कसं हॅलो वा 501 रुपये बाबांनो चाललेला कार्यक्रम जोरदार होते. हाय काय करू नका. हा पैसे आले का स्वागत सुद्धा वाद्यातून झालं पाहिजे. हा जर नाही वाजवलं तर पैसे माग नेऊन देईन. म्हणून 501 रुपये घ्या. चाललेला कार्यक्रम जोरदार होऊ द्या. पण सांगितलं का थोडीशी सेवा यल्लम्माची होऊ द्या. हरकत नाही. पुढे गाणी बरीच आहेत परंतु जाता जाता छोटीशी सेवा यल्लम्माची. कोणी पाया कांदीला कांदीला कुण्या गौंड्यानं बांधिला ग बांधिला कुण्या गौंड्यानं बांधिला ग बांधिला कोण्या गावट्यानं बांधिला ग बांधियाला कोण्या गावट्यानं बांधिला ग बांधियाला. आदेश भारती बुवाचा ग बुवाचा आदेश भारती बुवाचा ग बुवाचा द्यावा किलावा कुंकवा कुंकवाचा ग कुंकवाचा द्यावा किलावा कुंकवाचा ग कुंकवाचा बसली नळा चमकी हिरा ग हिरा बसली नळा चमकी हिरा ग हिरा काय मुखन फुटला जरा ग फुटला फुटला जरा ग फुटला जरा काय मुखन फुटला जरा ग फुटला जरा बसली नाला चमकी हिरा ग हिरा बसली नाला चमकी हिरा ग हिरा गाय मुखन फुटला जरा ग फुटला जरा गाय मुखन फुटला जरा ग फुटला जरा गाय मुखन फुटला जरा ग फुटला जरा चंदना उठना पाटा खाली ग खाली चंदना उठना पाटा खाली ग खाली केस वळवी घाट खाली ग घाट खाली केस वळवी घाट खाली ग घाट खाली केस वळवी घाट खाली ग घाट खाली नका मोठची नका मती ग अंबा नका मोठची नका मती ग अंबा सवरी भवानी चौकामधी ग चौकामधी सवरी भवानी चौकामधी ग चौकामधी सवरी भवानी चौकामधी ग चौकामधी रवळी झाली दाना दिन दाना दिन रवळी झाली दाना दिन दाना दिन आरती वळी आराधीन ग आराधीन आरती वळी आराधीन ग आराधीन आरती वळी आराधीन ग आराधीन सांगे वा मन गोंधळी ग गोंधळी सांगे वा मन गोंधळी ग गोंधळी बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी बसली साजनाच्या घरी ग साजनच्या घरी बसली साजनाच्या घरी ग साजनच्या घरी आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा
पाणी बाई कशन लाली लाल ग लाली लाल पाणी कचन 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 लाली लाल ग लाली लाल वा पाणी कशन लाली लाल ग लाली लाल म्हणून तुळजापूर का देवीने रचलं थोडक्यामध्ये या गीतातून महिमा ऐकला तिच्या सेवेकडे वळायचं. परंतु मांडरगड का प्रसिद्ध झाला? लाख्यासूर नावाचा दैत्य पृथ्वीवरती मातला असताना भगवान शंकराचं वरदान लाख्यासुराला होतं. म्हणून आणि ज्या वेळेस पूर्वी एक गड होता त्या गडावर मांडव्य नावाचा ऋषी तपश्चर्या करायचा. मांडव्य नावाचे ऋषी तपश्चर्या करायचे. परंतु लाख्यासुरानं कालांतरानं नियत फिरली, जनतेचा छळ करू लागला, ऋषीच्या होमांचा नाश करू लागला. म्हणून सर्वात प्रथम मांडव्य ऋषींनी भगवान शंकराची आराधना केली. त्यावेळेस भगवान शंकरानं सांगितलं का माझा भर लाख्यासुर असल्यामुळं लाख्यासुर मला ठार करता येणार नाही, तू आदिमायेची सेवा कर. आणि मग आदिमायेची तपश्चर्या चालू केली, होम केला, यज्ञ केला. आणि मग मांडव्य ऋषीच्या तपश्चर्याचं फळ म्हणून या आदिमायेनं महाकाली काळेश्वरीचा अवतार घेतला, मांडरगडावर आली. परंतु वर असा होता का दिवसा या दैत्याला मरण नव्हतं, म्हणून देवीनं दिवस निवडला रात्रीचा. युद्धाला अडचण नको म्हणून पौर्णिमेचा दिवस निवडला, चांदण्या रात्रीचा. आणि मग पौष पौर्णिमेला लाख्यासूर खलास केला, लाख्यासूर ठार केला. आणि लाख्यासुराचा निपात केल्याच्या नंतर देवीनं कुठं जाऊ नये, गड चढून आल्याच्या नंतर मांडव्य ऋषीनं पुन्हा देवीला हात जोडून विनंती केली, आई आंबा भक्तान करता तू हा अवतार घेतलास, सिंहावर स्वार झाली, हातामध्ये तलवार, त्रिशूळ, गदा, भाला, शंख अशी आणि ढाल अशी अनेक अवजार हातामध्ये घेतलीस, लाख्यासुराचा निपांत केलास. मग तू आम्हाला सोडून जाऊ नकोस, या गडावर तुझा सदैव वास असू दे. आणि मग त्या मांढरगडावर काळूबाईनं निवास केला. मांडव्य ऋषींच्या नावावरून गडाला नाव पडलं मांढरगड. आणि म्हणून देवीला सुद्धा नाव पडलं मांढरची आई काळूबाई. अशी थोडक्यात का होईना सांगायला गेलं भरपूर आहे, पण थोडक्यात आपण सांगत असतो. म्हणून त्या आई काळूबाईची सेवा या ठिकाणी आपणाला करायची. म्हणून वळूया त्या आई काळूबाईच्या सेवेकडं. आग चांदण्या महाली हसली गोड गाली, अग चांदण्या महाली हसली गोड गाली. ओ आग चांदण्या महाली देवी हसली गोड गाली. बाई नटून स्वर पालखीत झाली, आई नटून स्वर पालखीत झाली. अन माझी काळू गरबा खेळाया निघाली, नटून स्वर पालखीत झाली, माझी काळू गरबा खेळाया निघाली. नटून स्वर वाघावर झाली, माझी काळबाई गरबा खेळाया निघाली.
नटून स्वार पालखीत झाली माझी काळूबाई गरबा खेळाया निघाली नटून स्वर पालखीत झाली माझी काळू गरबा खेळाया निघाली नटून स्वर पालखीत झाली माझी देवी गरबा खेळाया निघाली चांदण्या महाली हसली गुण गाली चांदण्या महाली हसली गुण गाली नटून स्वर पालखीत झाली नटून स्वर पालखीत झाली माझी काळूबाई गरबा खेळाया निघाली नटून स्वर पालखीत झाली माझी काळूबाई गरबा खेळाया निघाली स्टेजच्या खाली एक महिला पुढे या व्हायला सोस नगारवा कर डोंगराची हवन व्हायला सोस नगारवा गार डोंगराची हवन बायला सोस नगारवा गार डोंगराची हवन आयला सोस नगारवा कर डोंगराची हवन व्हायला सोस नगारवा कर डोंगराची हवन व्हायला सोस नगारवा गार डोंगराची हवन आयला सोस नगारवा हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनव किती हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनू किती कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनव किती हळद कुंकू घेऊन गार डोंगराची हवन व्हायला सोस नगारवा गार डोंगराची हवन व्हायला सोस नगारवा गार डोंगराची हवन बाईला सोसना गारवा गार डोंगराची हवन बाईला सोसना गारवा घेऊन हाती काळूबाईला विनव किती लिंब नारळ घेऊन हाती काळूबाईला विनू किती लिंब नारळ घेऊन हाती काळूबाईला विनव किती लिंब नारळ घेऊन हाती काळूबाईला विनू किती माझ्या देवीला काळूबाईला अगं पालखीचा मेरा बनवायला सोस नगारवा हवन व्हायला सोस नगारवा गार डोंगराची हवन आयला सोस हो परडी हातात ग देवीच्या परडी हातात परडी हातात ग देवीच्या परडी हातात नवखंडाचा मिरवित झेंडा आधी रावळात आनंदी जय देव जय देव जय अंबा जय भवानी जय कृपावंत सावळे रामाची मात आरती ओवाळू मनोभावी ओवाळू मुळ माय रेणुका आरती जय देवी संबळ गरजला ग देवीचा संबळ गरजला संबळाच्या नाद आईचा अंबर झुलला आनंदी जय देव जय देव जय अंबा जय भवानी जय कृपावंत सावळे रामाची मात आरती ओवाळू मनोभावी ओवाळू मुळ माय रेणुका आनंदी जय देवी जय देवी उभा दक्षदेशी काळाचा काळ ओ काळाचा काळ खर्ग चक्र हाती हाती त्रिशूळ गळाय सोबत शंकाची माळ व शंकाची माळ आपुल्या भट्टाचा आपुल्या दासाचा करतो सांभाळ जय देव जय भैरवनाथा ओ जय आदिनाथ आरती ओवाळू भावरती ओवाळू लागतो पाया जय देव जय देव डोरी सवार प्रथम काची क्षेत्री रे माऊस केला व रे माऊस केला त्याच्यावर धावया राक्षस धावया अवतार धरणा काळ सर्वतो निर्माऊस केला व निर्माऊस केला काळ भैरवते ते बाळ भैरवते ते नाव पावला जय देव जय भैरवनाथा व जय आदिनाथा आरती ओवाळू भावरती ओवाळू लागतो पाया जय देव पूर्वी सुवर्णाची होती सोनारी व होती सोनारी तेथे राजा भैरव हाय जोगेश्वरी तिथे सजे का कमारे व कमारे त्र्यंबकराव भजे हृदय अंतरी जय देव भैरवनाथा व जय आदिनाथा आरती ओवाळू भावरती ओवाळू लागतो पाया जय देव लावू द्या डवर वाजला चारी डवरानाद अंबर भरविला अरे जय देव जय भैरवनाथ व श्री आदिनाथा आरती ओवाळू भावरती ओवाळू लागून पाया जय देव ओवाळू आरती जय खंडेराया जय भोळ्या देवा ओवाळी म्हाळ सभानो लागली पाया ज्योती पंच
प्राणाची आरती पंच प्राणाची आरती ओवळ म्हाळ सवानो चरणी लागते फुलाबाई माळली न गळ्यामध्ये हार घाली ती गाणं मत मुरळी गुण तुझे आवडीनं गाती या वाचा म्हणून आपला ओवाळीला राजा आपला ओवाळीला राजा ओवाळी म्हाळ सवानो लागल पाया पिवळा शालू पिवळा पितांबर गडाव झळकला घोड्या व बैसुनी वारू व बैसुनी माझा मल्हारी आला नवखंडामध्ये ठाण देवाचं सोडे पठारे देवाचं सोडे जे जोरे येळकोट बोलता चांगल बोलताना भक्त शब्द गरजते ओवाळू आरती जय खंडेराया माझ्या जे बोला देवा ओवळ म्हाळ सवानो लागल पाया कापराच्या ज्योती पंच प्राणाची आरती ओवळी म्हाळ सवानो चरणी लागती आल्या गेल्या भक्तापासे झाले निरोप देवा झाले निरोप गडी आहे गुमगाव गडी आहे ना माझे माय बाप आल्या गेल्या बापा हाती धाडी निरोप जिजुर गडी आहे धामणी गावी आहे माझा माय बाप आळू आरती जय खंडेराया माझ्या जय ओळा देवा ओवळ म्हाळ सवानो लागल पाया कापराच्या ज्योती लावल्या कापराच्या वाती म्हाळसाचा पती ववाळी बानाबाईचा पती म्हाळसाचा पती ववाळा म्हाळसाचा पती ववाळा म्हाळसाचा पती जिजुरीला जाती भक्त धामणीला येती येळकोट बोलती देवाचा येळकोट बोलती येळकोट बोलती देवाचा येळकोट बोलते येळकोट बोलती देवाचा येळकोट बोलते येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट सदानंदाचा 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 घाली लोटांगण वंदिन चरणम डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगण आनंदी पूजन भावे व वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसिंत येवा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करुणी यज्ञम सकल परस्मै नारायणायति समर्पया अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम माधवम गोपिकावल्लभम जानकी नायकम रामचंद्रम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदानंदाचा मार्कंड भैरवाचा अंबाबाईचा देवी काळूबाईचा आई राजा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय पुंडरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राम राम मंडळी आरती घे ना हो आलो चालते वाला उद्या येतो गावात उद्या आहे ना कैलास काका करायची का चालू चला आरतीचं ताट हातामध्ये घ्या
आपण काही स्थानिक खायची माझे
विष्णुदास नामा कापराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार क्षमा शांती अंबे उरल्या ज्योती भवानी उरल्या ज्योती स्वयं प्रकाशी देखली तिथे मोकळी फुलं तिथे तिथे हा एक घ्यायचे ना आजची सगळ्यांना
फार सगळं हे केलं का? एक काम करा पटकन काहीतरी करा नाही तर लय अवघड होईल. काय महाराजाय नमः. सुख संपत्ती पुण्य दर्शनात रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ कैलास चंद्र मोळी पविंद्र माता मुठे धराली कारुण्य सिंधू भवतुकहारी तुझी शंभो भजकोनताई मोरया मोरया विलासाने तुझीच सेवा करताय जाणे मनाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे विलोमसकच्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया ठविला महापुण्य राशी नमस्कार तो सावे तो सोनी मध्यावे पसाय जाणे जे कणांचे व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो उदास परस्परे कडो मैत्री जगाचे दुर्गलावो प्राणिर्वाणे वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी भूमंडळी भेटू दया चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते व्हावे एक म्हणे श्री विश्वेश्वरावो आवो इल दान पसावो वरी ज्ञान देवो सुखिया झाला वरी ज्ञान देवो सुखिया झाला वरी ज्ञान देवो सुखिया झाला हरिओ उपासने योगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सर्वामुखी मंगल बोलवावे कळवाईच्या नावाने आई तुळजा भवानी मातेच्या नावाने सदानंदाचं पैरुनाथाचे अंबाबाईचं जळको हर हर श्रीराम जय श्रीराम
माता नंतर उठे जागी होती मातीचं कडक वार गेले भाषण दिलं असं आहे ना आहे ना अविनाश शेठ प्रसाद घ्या अविनाश अविनाश जरा मला व्यक्त कर कार्यक्रम त्यानंतर या ठिकाणी दुपारी त्याचाही सर्व परिसरातील ग्रामस्थ भाविक भक्त सर्व माता भगिनी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. आत्ताही सर्वांनी या महाआरतीचा लाभ घेतला. उपस्थित सर्वांचं माता भगिनीचं सर्व पाहुणे मंडळींचं भाविकांचं या ठिकाणी आई काळूबाई माता वाई तुळजाभवानी माता देवस्थान विश्वस्त मंडळीच्या वतीने सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत. असंच आपण वेळोवेळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहत जायचे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढत जायचे अशी आपल्याला या ठिकाणी आई काळूबाई माता देवस्थानच्या विश्वस्त मंडळीच्या वतीने जाहीर या ठिकाणी आपल्याला निमंत्रण आहे. या ठिकाणी कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आणि वेळोवेळी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे असं सर्वांना या ठिकाणी सूचना आहे. यशस्वी अवधार्य ऐश्वर्य संपन्न देणारच आहे तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत जायचे आणि कार्यक्रमाची शोभा वाढत जायची अशी आपल्याला या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे. अरे तिकडे बघ आले का चांगले दोन जाऊ दे चालेल